ऐन गणेशोत्सव काळात कोल्हापुरात पाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ झालाय। अनेक भागात 4-4 दिवस पाणी नाही, पण महापालिका प्रशासन ढिम्म आहे। नागरिकांना किमान मूलभूत सुविधा देण्यात महापालिका अपयशी ठरतीये। त्यामुळे राज्य शासनाने महापालिकेच्या प्रशासनाची चौकशी करावी आणि विशेष लेखापरीक्षण करून श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी अशी मागणी बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीने केली आहे। काळामवाडी थेट पाईपलाईन योजनेतील 3 उपसा पंपांपैकी एक पंप बंद पडलाय। त्यामुळे ऐन गणेश उत्सवात कोल्हापूर शहरातील नागरिकांना पाणी मिळत नाही। महापालिकेवर गेली 5 वर्ष प्रशासक राज आहे, पण प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कुणाचंही नियंत्रण नाही। महापालिकेत घोटाळ्यांची मालिका सुरू असून नागरिकांना मूलभूत सुविधाही मिळत नाहीत असा आरोप बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीनं केलाय। गेल्या 6 वर्षात शहरातील कचरा उठाव, आरोग्य, रस्ते, पाणी अशा मूलभूत विषयांवर महापालिका पूर्ण अपयशी ठरली। त्यामुळे महापालिकेचं विशेष लेखापरीक्षण करून श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी अशी मागणी बी वॉर्ड अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष रामेश्वर पत्की, किसन कल्याणकर, पद्माकर कापसे यांनी केली आहे। महापालिकेतील घोटाळ्यांची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सुद्धा कृती समितीनं केली आहे। अनेक घोटाळ्यांची चौकशी मागे पडली आहे, तर काही प्रकरणांमध्ये कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर जबाबदारी ढकलून खरे दोषी अधिकारी निवांत आहेत। शिवाय ठराविक ठेकेदारांना महापालिकेतील कामं मिळतात आणि त्यांच्याकडून निकृष्ट दर्जाची कामं होतात। त्यामुळे राज्य शासनाने महापालिकेच्या कारभाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे।